मी डॉक्टर कल्याण कडोबा घोडके, माझ्या पत्नी सौ शोभा कल्याण घोडके या जिल्हा परिषद गुरडगावमधून उभा आहे. तसेच माझ्यासोबत काळेजळगाव याच्यामधून डॉक्टर दीपाली अमर देशमुख या उभा आहे. या दोन्ही उमेदवारांना मी जनतेला आवाहन करतो की आपण भरघोस मतांनी या ठिकाणी यांना निवडून द्यायचं आहे. निवडून का द्यायचं आहे हा एक प्रश्न फार मोठा आहे. आतापर्यंत मी प्रत्येक गावाचा एक सर्वे केला. प्रत्येक पक्षाचे उमेदवार आले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघर जाऊन सांगितलं, मला मतदान करा, मला मतदान करा. परंतु असा कोणत्याही गावामध्ये का बाबा आज नारळ फोडायचं, तुमच्या हाताने तिथे हे करायचं, आपल्या प्रचाराची सुरुवात करायची, असं कुठलंही त्यांनी शक्तीप्रदर्शन या ठिकाणी दाखवलं नाही. म्हणजे आता गावात पुढारी आहे आणि हे पुढारी फक्त म्हणते चला 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 आणि गाव जमा होतं. आता जनतेने ओळखलेलं आहे की आता पुढाऱ्याच्या पाठीमागं राहायचं नाही, आता सत्याच्या पाठीमागं राहायचं, धनशक्तीच्या पाठीमागं राहायचं नाही, जनशक्तीच्या पाठीमागं राहायचं. आतापर्यंत मी आपल्या या गुरडगाव सर्कलमध्ये 200 महिलांना संजय गांधी श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ माझ्या या महाई सेवा केंद्रामार्फत मी दिलेला आहे. मी सतत 15 वर्षाने मौजे करमाड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे माझे एक आधार केंद्र आहे, एक माझं महाई सेवा केंद्र आहे. या माध्यमातून मी गोरगरीब जनता, ज्या महिला आहे, ज्यांना पगार चालू नाही, त्या महिला माझ्याकडे येतात आणि मी निस्वार्थपणे सतत 15 वर्षानं या माध्यमातून या ठिकाणी मी सेवा करत आहे. आणि मी आज आपल्या माध्यमातून मी पूर्ण माता भगिनींना विनंती करतो की कधीही अडचण आली तर माझ्या केंद्रावर येऊन यावे, आपल्याला पूर्ण सहकार्य केलं जाईल याची मी आपल्याला शाश्वती देतो. मी एक सर्वसामान्य उमेदवार आहे. माझ्याकडे जनशक्ती आहे परंतु धनशक्ती नाही. मी जनतेला आवाहन करतो, धनशक्तीचा वापर किती होऊ द्या, परंतु जनशक्ती आपल्याला दाखवण्याची वेळ ही यावेळेस आलेली आहे. प्रत्येक निवडणूक आपण बघतोय, बाजार भरलेला आहे, काय आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात काही नाही. आज उमेदवार येतो, मतदान मागतो, कार्यकर्ते येते, मतदान मागते, झाले 4 तारीख संपले का 4 तारखेला मतदान संपलं का कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचत नाही, ना जो निवडून आलेला सदस्य आहे तो सुद्धा जनतेपर्यंत पोहोचत नाही. परंतु मी जनतेला आवाहन करू इच्छितो, मी असा एक सेवक बनू इच्छितो का मी किमान 8 दिवसातून तुमच्या घरापर्यंत एकदा तरी पोहोचेल असे मी आपल्यासमोर आश्वासन देतो.